मी ह्याच्यात आहे काय मराठवाड्यातून आहे. 75 वर्षात पाण्याचा प्रश्न सुटलाय का? नाही. शिक्षणाचा प्रश्न सुटलाय का? नाही. नोकरीचा प्रश्न सुटलाय का? मग का मतदान काय निवडणुकीत का ह्याच्यात हे येत नाही? जर एखादा पक्ष तुम्हाला सांगतोय की XYZ मुद्द्यावर तुम्हाला काहीतरी XYZ मुद्दा, मी काय कुठल्या मुद्द्यावर हे ह्या मुद्द्यावर तो मतं मागतोय, तुम्ही त्याला काय विचारत नाही किंवा 75 वर्षात की का शिक्षणाची व्यवस्था झाली नाही, का हे झाली नाही? लोकांची तितकी चूक आहे, ते दिशाभूल करतायत. तर की जो औरंगजेब दिल्लीवरून ज्याचं अफगाणपासून दख्खनपर्यंत ज्याचं राज्य होतं, तो ह्या महाराष्ट्रातल्या 5-6 जिल्ह्यांमध्ये 27 वर्ष येऊन का थांबला? तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मारण्यासाठी आला होता, परंतु आमच्या मराठ्यांनी त्याला इथं गाडला आहे. आणि ती आमची येणारी जनरेशन आहे, आमची येणारी भावी पिढी आहे. तिला आम्ही अभिमानानं सांगू शकतो की बाबांनो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, आपल्या आया बहिणींवरती बलात्कार, अत्याचार, आपल्या देव मंदिरांवरती अत्याचार करणारा औरंगजेब हा मराठ्यांनी इथं गाडला आहे. हा इतिहास आहे. हे सगळे मुद्दे घेऊन राज ठाकरे पुढच्या काळात त्यांची हीच भूमिका कायम ठेवतील असा विश्वास आहे तुला? 100%. मनसेचा पाडवा मेळावा जो होता तो आता शिवाजी पार्कवरती इथे संपलेला आहे. राज ठाकरे यांचं भाषण पूर्ण झालेलं आहे आणि ते भाषण ऐकण्यासाठी जे मनसैनिक इथं आलेले होते ते आता परत निघालेले आहेत. मात्र परत जाताना ते काय घेऊन जात आहेत, राज ठाकरेंचं भाषण त्यांनी कसं वाटलं, त्यांना या भाषणातून कोणते मुद्दे पटले, कोणते मुद्दे नाही पटले, आपण चर्चा करूया. दादा, कुठून आले तुम्ही? माझं नाव खंडेराव मेढे, मी नाशिकवरून आलेलो आहे. मी आत्तापर्यंत 30 वर्षापासून भारतीय विद्यार्थी सेनेपासून माननीय राजसाहेबांच्या पाठीमागे काम करतोय, कार्यकर्ता म्हणून. आजच्या भाषणात तुम्हाला मुद्दे कोणकोणते जास्त प्रभावी वाटले? मी आत्तापर्यंत जी भाषणं, तेच सांगतो, मी जे भाषणं आत्तापर्यंत जी ऐकली त्याच्यातलं सर्वात सुंदर जे 5 भाषणं असली साहेबांचे, त्यापैकी आज साहेबांनी अतिशय उत्तम आणि अतिशय संपूर्ण महाराष्ट्राला एक नवा विचार देण्याचं काम राजसाहेबांनी केलं आहे. आपल्या इतिहासापासून तर आजची जी महाराष्ट्राची खरी परिस्थिती आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, बेरोजगार तरुण आहे, 2-2 पदवीधर पोस्ट ग्रॅज्युएट मुलं, त्यांना नोकऱ्या नाही आहे, स्थानिक सगळे बेरोजगार आहे, बलात्कार होत आहे, आत्महत्या होत आहे, हत्या होत आहे, खंडण्या होत आहे, हे सगळं जे खरं चित्र आहे ते माननीय राजसाहेबांनी आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेलं आहे. आणि म्हणून मला हे भाषण अतिशय प्रगल्भ असं भाषण माननीय साहेबांचे हे मला आवडलेलं आहे. औरंगजेबाची कबर काढायची की ठेवायची, काय करायचं, काय नाही, औरंगजेबाची कबरची ठेवायचीच आहे ना. आमच्या मुलाबाळांना, आमच्या मराठ्यांना, आमच्या मुलांना इतिहास जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, की जो औरंगजेब दिल्लीवरून ज्याचं अफगाणपासून दख्खनपर्यंत ज्याचं राज्य होतं, तो ह्या महाराष्ट्रातल्या 5-6 जिल्ह्यांमध्ये 27 वर्ष येऊन का थांबला? तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मारण्यासाठी आला होता, परंतु आमच्या मराठ्यांनी त्याला इथं गाडला आहे. आणि ती आमची येणारी जनरेशन आहे, आमची येणारी भावी पिढी आहे. तिला आम्ही अभिमानानं सांगू शकतो की बाबांनो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, आपल्या आया बहिणींवरती बलात्कार, अत्याचार, आपल्या देव मंदिरांवरती अत्याचार करणारा औरंगजेब हा मराठ्यांनी इथं गाडला आहे. हा इतिहास आहे. हा आमच्या बाळांना दाखवणं गरजेचं आहे. आता जे भाजपचे नेते आहेत, मंत्री आहेत, काही हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्यासुद्धा मागणी करत होते की औरंगजेबाची कबर काढली पाहिजे. तुम्ही आता भाषण ऐकल्यानंतर काय मत आहे? माझं मत आहे की त्यांची कबर काढलीच पाहिजे, कारण की त्यांचे विचार कदाचित लोकांच्या मनात, प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात. आता तुमच्याच राजसाहेबांनी सांगितलं की कबर ठेवा, कारण की असं मला वाटतं की ती कबर असण्यापेक्षा त्याचं शैक्षणिक पात्रतेसाठी आपण काहीतरी कॉलेज काढू शकतो, स्कूल्स काढू शकतो. कदाचित ते म्हणजे औरंगजेबाच्या नावाने, औरंगजेबाच्या नाही, शिवाजी महाराजांचे असतील. आणि प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, पण माझं जे मत आहे, जो मराठ्यांचा जो खरा इतिहास आहे, आज आपण विधानसभेमध्ये बघतो अर्ध विचार करून जे आमदार आहे, ज्यांना इतिहासाचं ज्ञान नाही, ते त्या ठिकाणी विचार मांडतं इतिहासाबद्दल. परंतु जो मराठ्यांचा जो इतिहास आहे, आपण म्हणतो दख्खनपासून आटकेपर्यंत मराठ्यांचे राज्य त्या ठिकाणी निर्माण केलं. अहो, त्या मराठ्यांना मारण्यासाठी जो औरंगजेब अफगाणपासून, तुर्कस्तानपासून इथं दख्खनपर्यंत आला, त्याला मराठ्यांनी 27 वर्ष, 28 वर्ष, 30 वर्ष मुक्कामी राहिला, थांबला. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा, मराठ्यांचा जो विचार आहे, स्वराज्याचा जो विचार आहे, तो गाडण्यासाठी, त्याचा बिमोड करण्यासाठी तो औरंगजेब इथं थांबला. आणि त्याच्या या
विरोधामध्ये मराठ्यांनी त्याला इथं काढला, हे आपण मुलाबाळांना सांगू केव्हा? आपल्या मराठ्यांचा इतिहास आपल्या मुलांना सांगू कसा की बाबा मराठ्यांनी याला इथं काढला, हा आपल्याला काढायला आला होता, आपण इथं काढला. इतके शूरवर मराठे जुने जे आमचे. तुम्हाला कुठला मुद्दा नेमका तुम्हाला राज ठाकरेंच्या या भाषणातला प्रभाव आहे? आत्ताच जी आपली चर्चा चालली होती औरंगजेब या विषयावरती, औरंगजेब हाच विषय नुसता आपला गाजला. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी विचार, शिवाजी महाराजांचे खरे विचार मांडण्याची आजच्या पिढीला गरज आहे. औरंगजेबची कबर आणि ह्या सर्व गोष्टी क्षुल्लक गोष्टी आहेत. आता ह्या गोष्टींवरती वाद करून काहीही फायदा नाही. शिवाजी महाराजांनी जे मॅनेजमेंट सांगितलं, शिवाजी महाराजांनी जो विचार सांगितला, तो विचार आजच्या पिढीतल्या लोकांनी इथे जपला पाहिजे. हा विचार आज सन्माननीय राजसाहेबांनी आधी पण दिला आणि आत्ताही देत आहेत. आणि राहिला विषय, जे त्यांनी आज वेगवेगळे विषय इथे लक्ष केंद्रित केलं, ते विषय खऱ्या अर्थाने तो एक विषय सोडून आणखी कुठले विषय तुम्हाला प्रभाव आहे? आज त्यांनी जे विषय मांडला, जो शैक्षणिक विषय, त्याच्यानंतर नदीपात्रांचा विषय, पर्यावरणाचा विषय, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. फक्त निवडणुकीपुरतं किंवा कसल्या गोष्टीपुरता हा विषय करण्याची गरज नाही आहे. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे दरवेळेला तीच गोष्ट सांगतात. फक्त आणि फक्त विषय एवढाच असतो की राजकारणी आणि आपला समाज ह्या गोष्टी वेगवेगळ्या अंगाने घेतो. राजकारणी त्यांचा फायदा करून घेतात आणि समाज आणि आपला समाज त्याच्यामध्ये कुठेतरी वितरत चाललेला आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं नवनिर्माण घडवण्याची ताकद सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि असलेल्या नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं हे आपल्या महाराष्ट्राचं ते तर म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी. नाही, ते असं नाही म्हणलं आम्ही देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी आहोत. देवेंद्र फडणवीस नव्हे तर सरकार किंवा कोणी चांगलं काम करेल त्याच्या पाठीचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि हे सर्वजण नेहमी असतीलच. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे का? जी मध्यंतरी मागणी होत होती सगळ्या मराठी माणसांकडून, तेव्हा सर्वस्वी मराठी माणसाचं भवितव्य आणि जे काही आहे ते सर्व एकत्र आणून जर का चांगलं होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. तो सर्वस्वी निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा. मी आता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराबाबतीत सांगतो. आपण पत्रकार आहात, आपल्याला माहिती असेल व्हिएतनाम किती छोटा देश आहे हो. व्हिएतनामने अमेरिकेला नमवलं आणि त्या व्हिएतनामच्या पंतप्रधानाला जेव्हा विचारलं की बा तुम्ही अमेरिकेला इतकं झुंजवलं कसं, पराभूत केलं कसं, तर त्या पंतप्रधान काय सांगितलं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काळाच्या लढाईला वाचलं आणि म्हणून पलाढ्य अमेरिकेला आम्ही गनिमी काव्यानं पराभूत केलं. हे साहेबांचं सांगायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी वाचनालय पुस्तकच असणं गरजेचं आहे. सोबत काही विद्यार्थी पण आहेत. तू काय करतो मित्र? ॲक्च्युली मी जॉब करतो. मी मराठवाड्यातून आलो आहे, पण स्पेशली इकडे विचार ऐकायसाठी. आज राज ठाकरे जे मुद्दे ज्यांनी मांडलेत, तुला कुठले कुठले मुद्दे प्रभावी वाटले एक विद्यार्थी म्हणून किंवा एक रोजगाराच्या दृष्टीनं? त्यांचा जो मराठवाड्यातल्या मुलांना जो स्कोप भेटत नाही, त्यांनी आत्ता बोललेसुद्धा भाषणात की मराठवाड्यातली मुलं पुण्या मुंबईला कामाला येतात, का नाही मराठवाड्यामध्ये? त्यांनी तो मुद्दा जो मांडला आहे ना, तो मला खूप पटला. का नाही आहे? मराठवाड्यातले लोक स्थायिक होतात, पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थायिक होतात, इथं लोकसंख्या वाढवतात. मराठी माणूस चांगला आहे, मराठी माणसासाठीच ते येतात नोकरी करण्यासाठी, पण तिकडं का नाही? तो मुद्दा त्यांनी खूप छान मांडला, आवडला. तुला आज जे बोलतोय ते पटतंय? अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे ही फक्त मराठी मुलांच्या रोजगारासाठी लढतीये. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय पक्ष आजपर्यंत मला रोजगारासाठी लढताना मराठी मुलांसाठी दिसला नाहीये. तुझ्या काय ते पास कसलंय? तू मनसेचा पदाधिकारी आहे? मी पदाधिकारी नाहीये, मी सामान्य महाराष्ट्र सैनिक आहे. मी सुद्धा मराठवाड्यातून आहे. मी पण माझ्या शिक्षणासाठी मी पुण्यात आलो आहे, हाही मराठवाड्यातून आला आहे. आम्हाला काय यावं लागतंय हा माझा प्रश्न आहे. आमच्याकडल्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही जर बघत असाल कुठल्या मुद्द्यावर मतदान करताय तुम्ही? आमच्याकडे युनिव्हर्सिटीज नाही आहेत, आमच्याकडे कंपनीज नाही आहे. विप्रो आहे का? TCS आहे का? इन्फोसिस आहे का नाही आहे? किती वर्ष? 75 वर्ष झाली. आज किती झाली? 75 वर्षानंतर मी 400 किलोमीटर पुण्यातून शिकणार? 75 किलोमीटर 75 हा 500 परभणीतून आला आहे हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडून नये. मतदान करताना विचार करा, माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना. पण तुला वाटतं का मित्र, आता आपण जरा व्यवस्थित चर्चा करू, निवडणुकीच्या वेळेला हे मुद्दे चर्चेत येतील का? हे राहतील का? तो मला कौतुक आणि मला काय म्हणजे आश्चर्य आहे मला की निवडणुकीत कुठे जातात हे मुद्दे? कुठे जात पाट, कुठे मी मराठी आहे, मी मराठी आहे, तुम्ही मराठी आहे. डझंट मॅटर की काय तुमची जात आहे, काय पाहते काय. मी शिवरायांच्या भूमीत जन्माला मराठी मुलगा आहे. हा शिवरायांच्या, आपण सगळे मराठी आहे. हे आपलं ऐश्वर आहे, हे आपले अभिमान आहे.
जातीपातीच्या मुद्द्यात अडकू नका. आंबेडकर महामानव आंबेडकर माझे आदर्श, सावरकर माझे आदर्श, अण्णाभाऊ साठे माझे आदर्श, शिवाजी महाराज माझे आदर्श, जिजाऊ आई माझे आदर्श. हे सगळे ह्या सगळ्यांचे विचार तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तुम्ही बघाल महाराष्ट्राकडे तर किती ऐश्वर्य आणि इतकी उत्तम असं आपल्याला इतिहास, आपला श्रीमंत वैभव असलेला हा इतिहास असलेला आपला हा महाराष्ट्र. आणि आज आपण जातीपातीत कसा हे करतो. निवडणुकीमध्ये हे उद्देश येत नाही. मला वाटतं एक असं वाटतंय का की तरुण पण थोडेसे या सगळ्या मुद्द्यांवर कुठेतरी भावनिक होतात, आक्रमक होतात आणि आपले महत्त्वाचे जे मुद्दे आता जे तुम्ही सांगतायत हे डायव्हर्ट होऊन ते या सगळ्या राजकारण्यांनी जे ठरवलेले असतात षड्यंत्र त्यामध्ये अडकतात का? एक्झॅक्टली. एखादा मुद्दा निवडणूक आली ते कुठेतरी XYZ तुम्ही मुद्द्यावर येताय आणि डायव्हर्ट करताय. हे तेच होतंय ना. तरुणांपर्यंत मूळ कॉन्टेंट जातो की नाही माहितीच नाही. मी ह्याच्यात आहे काय मराठवाड्यातून आहे. 75 वर्षात पाण्याचा प्रश्न सुटलाय का? शिक्षणाचा प्रश्न सुटलाय का? नोकरीचा प्रश्न सुटलाय का? मग का मतदान, काय निवडणुकीत का ह्याच्यात हे येत नाही. जर एखादा पक्ष तुम्हाला सांगतोय की XYZ मुद्द्यावर तुम्हाला काहीतरी XYZ मुद्दा, मी काय कुठल्या मुद्द्यावर ह्या मुद्द्यावर तो मतं मागतोय, तुम्ही त्याला काय विचारत नाही किंवा 75 वर्षात की का शिक्षणाची व्यवस्था झाली नाही, का हे झाली नाही. लोकांची तितकी चूक आहे. ते दिशाभूल करतायत. तर एक माणूस आहे ना, साहेब आहेत. साहेब पहिले महाराष्ट्रातले नेते ज्यांनी ब्लू प्रिंट मांडली, ती ब्लू प्रिंट वाचली, त्याच्यामध्ये बघा की सगळ्या प्रश्नांची सोल्युशन आहेत. असं सोल्युशन ओरिएंटेड नेता आमच्या शिवतीर्थावरून तुम्हाला सांगतोय, पण तुम्ही ऐकत नाही. बरं, तरी आता एवढं सगळं भाषण त्यांनी चांगलं जे तुला वाटतंय तरी पण राज ठाकरेंना मतदान का होत नाही किंवा त्यांच्या बाजूनं लोक का उभं राहत नाही? तुझं काय मत आहे? लोक उभे राहतात परंतु मतपेटांमधून मॅनेज होतं. आज जे निवडून जातात खासदार आमदार, हे आमच्या सुशिक्षित तरुणांचा रोजगाराचा काय प्रश्न बघतात. त्यांच्या पेन्शनला पैसे वाढवतात, त्यांच्या पगाराला भत्ता वाढवतात, त्यांच्या PAला भत्ता वाढवतात, त्यांचे कपडे धुवायला भत्ता वाढवतात, त्यांच्या ड्रायव्हरला भत्ता वाढवतात. म्हणजे विधानसभामध्ये आम्ही निवडून यांचे भत्ते वाढवण्यासाठी दिलं का आमच्या सोयीसुविधा बघण्यासाठी देतात. ते निवडून जातात आणि त्यांच्या सोयीसुविधा बघतात. इथं तरुण बेरोजगार झाला आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, त्याच्या हाताला काम नाही, त्याला नोकरी नाही, त्याला आज नोकरी नाही तो छोकरी नाही. अशी किती मुलं दाखवू जी 40शीतली ज्यांची लग्न झालेली नाही. ही भीषण परिस्थिती आहे. हे सत्य आहे, हे कटू सत्य आहे. आपलं काय लक्ष देत नाही. मुलाच्या हाताला काम नाही तर त्याला मुलगी मिळत नाही. आजकाल नोकरी तुम्ही बघाच, कुठला बाप आपली मुलगी देताना काय क्रायटेरिया धरतो. मुलाला नोकरी आहे का, त्याला शेती आहे का, त्याला काय आहे का, तो पुण्यात आहे का, फ्लॅट आहे का, हे काय दिलं आम्हाला 70 वर्षामध्ये? मूळ जो विषय आहे, काय दिलं 70 वर्षात यांनी? मूळ जो विषय आहे लोकशाहीचा, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. जर का तो आधारस्तंभ योग्य कंटेंट दाखवेल तर मला नक्की खात्री आहे आपण याच्यामध्ये नवनिर्माण आपण घडू शकतो. आपण आता योग्य विषयावर चर्चा करू. बरोबर. तर मला या मित्रांना अजून विचारायचं आहे, कारण त्यांनी जे मुद्दे सांगितलेले ते अत्यंत गंभीर आहे. मागच्या जर या अधिवेशनात पाहिलं, मागच्या 1-2 महिन्यात पाहिलं, राज्यात ज्या मुद्द्यांची चर्चा सुरू आहे ते मुद्दे आहेत औरंगजेब किंवा नागपूरमध्ये झालेली दंगल असो, मराठा आणि वंजाऱ्यांमधला वाद असो, बीडमधली सगळी प्रकरणं असो, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होती आहे. पण या मुलांच्या प्रश्नावर चर्चा होत नाही आहे. तू त्या सगळ्या लोकांना काय सांगशील जे आज सत्तेमध्ये आहेत, ज्यांच्या हातात आज पॉवर आहे, जे मंत्री आहेत आणि तेच लोक या सगळ्या मुद्द्यांना खतपाणी घालतायत का, असं वाटतं तुला? मला आधी सत्ताधारी जे काही आहेत त्यांना विनंती करायची आहे की ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार करा. बाकीचे भावनिक मुद्दे वगैरे ह्या गोष्टीवर मला काहीच बोलायचं नाही. साधा सोपा प्रश्न आहे, मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे. आमचा शिक्षण चांगलं घेण्यासाठी आम्हाला 400 किलोमीटर दूर यावं लागलं नाही पाहिजे. नोकरीसाठी आम्हाला तिकडे चांगली व्यवस्था असली पाहिजे, जेणेकरून तिकडे इंडस्ट्री आली पाहिजे. शेतीला भाव नाही आहे. 75 वर्षानंतर मला एक सांगा, माझ्या पिढीमधला कुठला मुलगा शेती करताना दिसतोय तुम्हाला आजकाल? का नाही करत आहे? ह्या गोष्टीकडे आपण बघणार आहोत की नाही? माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सरकारला हीच विनंती आहे की शेतीला म्हणजे असं शेतीकडे एवढं चांगलं लक्ष द्या की मुलांना करिअर वाटलं पाहिजे. शेती म्हणजे पण एक करिअरच आहे ना. ज्या मुलांनी काहीच नाही केलं किंवा मग काय खूपच जमीन आहे, मग तीच लोक शेती करतात. एवढंच बोलायचे. बेसिक प्रश्न, अन्न वस्त्र निवारा, जे काय बेसिक प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती लक्ष द्या. रोजगारापासून सुरुवात करा, मराठवाड्यावर विकास करा, विदर्भाचा विकास करा. पश्चिम हे सगळे मुद्दे घेऊन राज ठाकरे पुढच्या काळात त्यांची हीच भूमिका कायम ठेवतील असा विश्वास आहे तुला? 100%. मी तुम्हाला एक क्लिअर करतो. हा जो देश आहे हा शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे. यातली शेती कुठे चालली? दुसरा महत्त्वाचा विषय आहे, गेले 70 वर्ष झाले तुम्ही प्रत्येक पक्षाचा अजेंडा काढा, लाईट, रस्ता, पाणी, या 3च विषयांवरती निवडणुका लढल्या जात्या. मग 70 वर्षात यांनी केलं काय? पहिला अजेंडा काढा तेच, आत्ताचा अजेंडा काढा तेच. मग यांनी केला काय? विकास म्हणजे काय?
काय केलं यांनी 70 वर्ष सत्ता बघून? या जर सुखसुविधा, बेसिक सुविधा जर तुम्ही जनतेला देऊ शकत नसाल आणि तरी पण निर्लज्जपणे आता हे सगळं मत मॅनेज सगळं काही EVM मशीन करून पुन्हा सत्तेत जर येणार असेल, तेच जर चक्र चालणार असेल, तर मग या महाराष्ट्राला वर परमेश्वरच वाचो. आज शेवटची आशा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र सन्माननीय राजसाहेबांकडे बघतोय का बा एक हा शेवटचा नेता राहिला का ज्याला आपण एक संधी दिली पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून या आपल्या मुंबई तक चॅनलच्या माध्यमातून मुंबईकरांना पण एक विनंती करेल आणि एक आवाहन करेल का तुम्ही एकदा राजसाहेबांना संधी द्या. महाराष्ट्राला पण सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना पण आवाहन करेल का तुम्ही लोकांना हा सुद्धा प्रश्न पडतो, आम्ही राजसाहेबांना मत देऊ कदाचित, पण राजसाहेब कुणासोबत असतील, तुम्ही काय सांगाल? नाही, सन्माननीय राजसाहेबांनी आता माझ्या भावानी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्राची ब्लू प्रिंट प्रश्न आणि त्याचं सोल्युशन उत्तर देणारा ह्या महाराष्ट्रात एकमेव नेता म्हणजे राजसाहेब आहे. कोणाच्या बावल्यांवरती, कोणाच्या कुबड्यांवरती कशाला सत्ता द्यायची? तर पूर्ण सत्ता राजसाहेबांना द्या ना. तुम्ही 70 वर्ष लोकांना दिले, 5 वर्ष साहेबांना द्या. नाही, राजसाहेबांनी हा महाराष्ट्र सुतासारखं सरळ केला तर आम्ही पण पुन्हा तुमच्या दारात येणार नाही. मी कळकळीनं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मुंबईच्या जनतेला आवाहन करीन, एक संधी फक्त राजसाहेबांना द्या. धन्यवाद. तर अशी या सगळ्या नागरिकांची, या सभेला आलेल्या मित्रांची सगळी भावना होती आणि याच भावनेतून ते पुढच्या काळामध्ये राज ठाकरेंच्या समर्थनात दिसतील. मात्र राज ठाकरे पुढच्या काळामध्ये या सगळ्या मुद्द्यांना धरून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो, त्याचबरोबर येणाऱ्या काळातील 4 वर्षानंतरच्या विधानसभेच्या निवडणुका असो, या सगळ्या मुद्द्यांमध्ये, या सगळ्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे हेच मुद्दे घेऊन लढतील का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या नागरिकांच्या, या विद्यार्थ्यांच्या, या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन स्वप्नील सोबत सुधीर काकडे, शिवाजी पार्क, मुंबई तक.